आजच्या सामग्रीचा सखोल अभ्यास करूया. हो, नक्कीच. आज आपल्याकडे द पाथ ऑफ मेट्टा या मार्गदर्शिकेचे काही अंश आहेत. हं, तर आज आपण मैत्री भावना नावाची एक ध्यान पद्धत नेमकी काय आहे, ती कशी करायची आणि त्यामागचा विचार काय आहे, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, ही पद्धत दिसायला खूप सोपी आहे, पण म्हणतात की तिचा प्रभाव खूप खोलवर होतो. अगदी. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की ही केवळ कोणतीतरी गूढ आध्यात्मिक संकल्पना नाहीये. अच्छा. ही एक प्रकारे आपल्या मनासाठीची, काय म्हणतात त्याला, व्यायामशाळा आहे. एक सुनियोजित मानसिक सराव. मनासाठीची व्यायामशाळा छान आहे. हो, आणि यात शब्दांपेक्षा त्या मागे असलेल्या भावनेला जास्त महत्त्व दिले आहे. आणि ही भावना टप्प्याटप्प्याने अगदी विचारपूर्वक कशी वाढवायची याचंच हे तंत्रज्ञान आहे. बरोबर. चला तर मग या व्यायामाची सुरुवात कशी करायची ते बघूया. पूर्वतयारी तर खूपच सोपी सांगितलीये. एक शांत जागा निवडा, पाठीचा कणा थाट पण शरीर आरामशीर ठेवून बसा आणि काही दीर्घ श्वास घ्या. हो, म्हणजे सरावाआधी मनाला थोडं स्थिर करायचं. अगदी. मनाची धावपळ थोडी कमी झाली की मग येतात ते 4 मुख्य संकल्प. अच्छा. हे आपण पाली भाषेत किंवा थेट मराठीतही म्हणू शकतो. हां. हे संकल्प म्हणजे एक प्रकारे आपल्या मनाला सकारात्मक सूचना देण्यासारखं आहे. जसे की. पहिला आहे, मी वैरमुक्त हो. हां. दुसरा, मी व्याधीमुक्त म्हणजे निरोगी हो. तिसरा, मी दुःखरहित म्हणजे मानसिक ताणापासून मुक्त हो. आणि चौथा. आणि चौथा, मी सुखी हो. वा. हे फक्त शब्द नाहीत, तर मनाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारे मार्ग आहेत. आणि मला वाटतं इथेच खरी गंमत सुरू होते, कारण ही भावना फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवायची नाहीये, बरोबर? अजिबात नाही. या मार्गदर्शिकेत मैत्री भावनेचा विस्तार केंद्राकडून परिघाकडे करण्याबद्दल सांगितलंय. बरोबर, सेंटर टू पेरिफेरी. हो, म्हणजे जसं शांत पाण्यात दगड टाकल्यावर तरंग तयार होतात आणि हळूहळू काठापर्यंत पसरतात, तसंच काहीसं. खूप सुंदर उदाहरण आहे हे. यासाठी 5 टप्पे दिले आहेत, जे आपल्याला स्वतःपासून सुरुवात करून संपूर्ण जगापर्यंत घेऊन जातात. अगदी. आणि याच रचनेमुळे ही पद्धत इतकी प्रभावी ठरते. ती आपल्याला एकदम समुद्रात उडी मारायला सांगत नाही, तर आधी पाण्यात पाय सोडून सवय करायला लावते. तर मग पहिला टप्पा. पहिला टप्पा हा त्याचाच भाग आहे. पहिला टप्पा आहे स्वतःसाठी. सुरुवात स्वतःपासून. हो. पण अनेकांना हेच सर्वात कठीण वाटू शकतं. म्हणजे स्वतःवर प्रेम करणं किंवा स्वतःसाठी चांगला विचार करणं हे कित्येकांना जमत नाही, किंवा ते स्वार्थीपणाचं वाटतं. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि हो, यात भर दिला आहे. खरं तर मानसशास्त्रीयदृष्ट्याही पाहिलं तर हा टप्पा स्वार्थीपणाचा नाही, तर या संपूर्ण सरावाचा पाया आहे. पाया? कसा? विचार करा, जर आपल्याच कप रिकामा असेल तर आपण दुसऱ्याच्या कपात काही ओतू शकू का? नाही, शक्यच नाही. नाही. त्याचप्रमाणे जर आपल्या आतच प्रेम, शांती आणि करुणा नसेल तर आपण ती इतरांना कशी देणार? बरोबर. त्यामुळे स्वतःसाठी या भावना निर्माण करणे म्हणजे इतरांना देण्याची क्षमता निर्माण करणे आहे. हा सेल्फ लव्ह नाही, तर सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःबद्दल सहानुभूती बाळगण्याचा प्रकार आहे. म्हणजे आधी स्वतःला सक्षम करायचं, जेणेकरून आपण इतरांना मदत करू शकू. ही कल्पना तर खूपच व्यावहारिक वाटते. हो. तर या टप्प्यात आपण ते 4 संकल्प स्वतःसाठी म्हणायचे. मी सुखी होवो, मी शांत होवो, असं म्हणत स्वतःबद्दल प्रेम आणि करुणेची भावना निर्माण करायची. अगदी. आणि सुरुवातीला कदाचित ती भावना लगेच जाणवणार नाही. अच्छा. फक्त शब्द वाटतील. पण सातत्यपूर्ण सरावाने हळूहळू ती भावना मनात रुजायला लागते. आणि एकदा का ती भावना स्थिर झाली की मग आपण ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार होतो. आणि इथूनच दुसरा टप्पा सुरू होतो. दुसरा टप्पा आहे आदरणीय किंवा प्रिय व्यक्तींसाठी. हो. एकदा का आपला कप थोडा भरला की मग साहजिकच आपण तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वाटून घेऊ इच्छितो. म्हणजे आई-वडील, गुरु, मित्रमैत्रिणी. अगदी बरोबर. हा एक स्वाभाविक विस्तार आहे. ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आधीच प्रेम आणि आदर आहे, त्यांच्याकडे ही भावना वळवणे सोपे जाते. हो, ते तर आहेच. पहिल्या टप्प्यात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आपण सहजपणे अशा व्यक्तींकडे प्रवाहित करू शकतो. मनात त्या व्यक्तीचा चेहरा आणायचा आणि विचार करायचा. काय विचार करायचा? की जसा मी सुखी आहे तसेच तेही सुखी होवोत, तेही वैरमुक्त आणि निरोगी राहोत. यामुळे ती भावना अधिक घट्ट होते. अगदी. हा एक प्रकारे त्या भावनेचा वॉर्मअप आहे पुढच्या कठीण टप्प्यांसाठी. पुढचे टप्पे. बरोबर. आपल्या आवडत्या व्यक्तींबद्दल चांगलं चिंतन स्वाभाविक आहे,
पण अशा व्यक्तींचं काय ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही? म्हणजे तटस्थ व्यक्ती. हो, जे आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, पण आपण त्यांच्याकडे लक्षही देत नाही. जसे की रोज बसमध्ये दिसणारा सहप्रवासी किंवा सुपरमार्केटमधला कॅशियर. किंवा ऑनलाईन आलेली वस्तू देणारा डिलिव्हरी बॉय. बरोबर. तिसरा टप्पा अशाच तटस्थ व्यक्तींसाठी आहे. आणि हा टप्पा खूपच रंजक आणि महत्वाचा आहे. का? कारण तो आपल्या मनात नकळतपणे तयार झालेली आपले आणि परके यांच्यातील भिंत तोडायला सुरुवात करतो. अच्छा, आपले आणि परकी यांच्यातील भिंत. हो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकांना फक्त त्यांच्या भूमिकेतून पाहतो. तो दुकानदार आहे, तो वॉचमन आहे. खरे? आपण त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतच नाही, ज्यांना स्वतःची सुख-दुःख आहेत, स्वतःच्या आशा-आकांक्षा आहेत. म्हणजे हे एका प्रकारे आपल्या नकळत तयार झालेला कॉग्निटिव्ह बायस तोडण्यासारखं आहे. अगदी नेमका शब्द वापरलात. जिथे आपण लोकांना त्यांच्या भूमिकेमुळे ओळखतो, एक व्यक्ती म्हणून नाही. बरोबर. हा टप्पा आपल्या ती जाणीव करून देतो, त्या तटस्थ व्यक्तीचा विचार करून मनात आणायचं की ही व्यक्ती सुद्धा माझ्यासारखीच आहे. इला सुद्धा सुख हवं आहे आणि दुःख नको आहे. इलाही आयुष्यात शांतता हवी आहे. जसा मी सुखी होऊ इच्छितो तशीच ही व्यक्ती सुद्धा सुखी होवो. वा, ही लहानशी भावना मनात आणल्याने आपल्या करुणेचा परीघ विस्तारतो. अगदी. आपण जगाकडे अधिक सहानुभूतीने पाहू लागतो. खरंय. आणि इथूनच आपण या सरावाच्या सर्वात आव्हानात्मक भागाकडे येतो. चौथा टप्पा. सर्वात आव्हानात्मक. हो, हा टप्पा आहे शत्रू किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीसाठी. ज्या व्यक्तीबद्दल मनात राग आहे, द्वेष आहे, किंवा जिच्यामुळे आपल्याला त्रास झाला आहे. बरोबर, त्या व्यक्तीबद्दल विचार करायचा. मला वाटतं इथेच बहुतेक लोक अडकून पडतील. हो, शक्यता आहे. कारण ज्याने आपल्याला दुखावलं आहे त्याच्या भल्याचा विचार करणं हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? म्हणजे अन्याय करणाऱ्याला माफ करणं म्हणजे त्याच्या कृतीला एक प्रकारे मान्यता देण्यासारखं नाही का? अगदी स्वाभाविक आणि योग्य प्रश्न आहे. आणि ह्या मार्गदर्शिकेत याचं उत्तर अगदी स्पष्टपणे दिलं आहे. काय? ह्या टप्प्याचा उद्देश त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबा देणे किंवा अन्याय सहन करणे अजिबात नाही. याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. इथे एक गमतीशीर विरोधाभास आहे. तो काय? ज्या व्यक्तीने आपल्याला सर्वात जास्त त्रास दिलाय तिच्याबद्दल मनात द्वेष ठेवून आपण तिला आपल्या मनाचं भाडं न देता राहायला जागा देतो. वाह, आपल्या मनाचं भाडं न देता राहायला जागा देतो, हे तर खूपच खरं आहे ना. ती व्यक्ती आपल्या डोक्यात 24 तास फिरत असते. हो, रागामुळे आपणच त्या व्यक्तीच्या विचारांचे गुलाम बनतो. बरोबर. हा सराव म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या मनातून बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. इट्स नॉट अबाउट डेम, इट्स अबाउट रिक्लेमिंग युअर ओन मेंटल स्पेस. राग, द्वेष या भावना म्हणजे विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरण्याची वाट पाहण्यासारखं आहे. ते विष दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आपलेच जास्त नुकसान करतं. बरोबर. त्यामुळे या टप्प्यात दुसऱ्या व्यक्तीपेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं आहे. मग हे करायचं कसं? म्हणजे विचार प्रक्रिया काय असली पाहिजे? मार्गदर्शिकेत एक सुंदर विचार दिला आहे. विचार असा करायचा की माझा राग त्या व्यक्तीच्या कृतीवर आहे, त्या व्यक्तीवर नाही. कृती आणि व्यक्ती यांना वेगळं करायचं. हो, ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. मग विचार करायचा, या रागामुळे, या द्वेषामुळे माझेच नुकसान होत आहे. माझ्या मनाची शांती भंग पावत आहे. त्यामुळे माझ्या स्वतःच्या शांतीसाठी मी या व्यक्तीला माफ करतो. ती व्यक्ती सुद्धा वैरमुक्त आणि सुखी होवो. म्हणजे इथे उद्देश त्या व्यक्तीला बदलवण्याचा नाही, तर स्वतःच्या मनाला रागाच्या ओझ्यातून मुक्त करण्याचा आहे. अगदी. हे त्या व्यक्तीच्या फायद्यासाठी नाही, तर स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी आहे. कृतीला आपण विरोध करू शकतो, पण त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष मनात ठेवल्याने आपलाच त्रास वाढतो. बरोबर. हा दृष्टिकोन तर खूपच शक्तिशाली आहे. हो, आणि हे सोपं नाही, याला वेळ लागतो, पण सरावाने हे शक्य होतं. एकदा का आपण हा सर्वात कठीण टप्पा पार करण्याची मानसिक तयारी ठेवली की मग येतो शेवटचा 5वा टप्पा, जो आपल्याला वैयक्तिक पातळीवरून उचलून थेट वैश्विक पातळीवर घेऊन जातो. बरोबर. आणि तो आहे सर्व प्राणीमात्रांसाठी. हो. एकदा का आपण आपल्या शत्रूसाठी सुद्धा मनात करुणेची लहानशी ज्योत पेटवू शकलो की मग ती ज्योत संपूर्ण विश्वासाठी पसरवणं शक्य होतं. अच्छा. या शेवटच्या टप्प्यात आपण ही मैत्रीची भावना सर्व दिशांना, वर, खाली, आजूबाजूला सर्व प्राणीमात्रांसाठी पसरवायची आहे. मग ते दृश्य असोत वा अदृश्य, लहान असोत वा मोठे, जवळचे असोत वा दूरचे, सर्वांसाठी. हो, सर्वांसाठी. यासाठी एक सुंदर पाली वाक्य दिलं आहे, सब्वे सत्ता सुखी होंतु. सब्वे सत्ता सुखी होंतु.
याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे जगातील सर्व जीव सुखी होवोत. वा. हा टप्पा मी आणि माझे या संकुचित विचारांच्या पलीकडे घेऊन जातो. आपण स्वतःला एका मोठ्या अस्तित्वाचा भाग समजायला लागतो. हे आपल्याला शिकवतं की आपलं सुख इतरांच्या सुखाशी जोडलेलं आहे. बरोबर. जेव्हा आपण सर्वांच्या सुखाची कामना करतो तेव्हा आपल्या मनातली भेदभावाची भावना नाहीशी होते आणि एक अमर्याद शांतता जाणवते. म्हणजे सुरुवातीला जो तरंग फक्त स्वतःपुरता होता तो आता संपूर्ण सरोवरात पसरला आहे. अगदी हा या संपूर्ण सरावाचा कळस आहे. हे सगळं ऐकायला खूपच प्रभावी वाटते, पण थोडं अवघडही वाटू शकतं. हं. रोजच्या धावपळीत या सगळ्यासाठी वेळ कसा काढायचा, याची सुरुवात कशी करायची, याबद्दल काही व्यावहारिक सूचना आहेत का? हो, आणि ती सूचना खूपच महत्वाची आहे. अच्छा. अनेकदा आपण मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो आणि पहिल्याच दिवशी अर्धा तास बसायचा प्रयत्न करतो. मग ते जड वाटू लागतं आणि 2 दिवसात सराव सुटतो. हो, होतं असं. त्यामुळे मार्गदर्शिकेत स्पष्ट म्हटलं आहे की सुरुवातीला फक्त 5 ते 10 मिनिटे सराव करणं पुरेसे आहे. फक्त 5 ते 10 मिनिटे? हो, दिवसातून फक्त 5-10 मिनिटे काढणे कुणालाही शक्य आहे. सातत्य हे वेळेपेक्षा जास्त महत्वाचे आहे. बरोबर. जसं आपण रोज दात घासतो तसा हा मनासाठीचा सराव आहे. हळूहळू सवय लागली की आपण वेळ वाढवू शकतो. आणि या ध्यानातून बाहेर कसं यायचं? बाहेर येताना घाई करायची नाही. डोळे मिटलेले असतानाच काही वेळ ती शांतता, ती मैत्रीची भावना अनुभवायची. आणि मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचं, जगातील सर्व प्राणी सुखी होवोत, सुखी होवोत, सुखी होवोत. आणि मग हळूहळू शांतपणे डोळे उघडायचे. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? ही मैत्री भावना म्हणजे केवळ डोळे मिटून बसण्याचं ध्यान नाही. नाही, अजिबात नाही. तर स्वतःच्या मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनात पद्धतशीरपणे बदल घडवून आणण्याची एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. याची सुरुवात स्वतःपासून होते आणि हळूहळू त्याचा परीघ प्रिय व्यक्ती, तटस्थ व्यक्ती, नावडती व्यक्ती आणि सरतेशेवटी संपूर्ण विश्वापर्यंत विस्तारतो. अगदी बरोबर. आणि यातली एक गोष्ट जाता जाता विचार करण्यासारखी आहे. कोणती? या सरावातील सर्वात आव्हानात्मक पण तितकाच परिवर्तनीय टप्पा म्हणजे ना आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करणं. हो. तिथे कृती आणि व्यक्ती यांना वेगळे पाहण्यास सांगितले आहे. हां. तर जाता जाता एक विचार सोडून जाते. सांगा. जर आपण आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा कोणी आपल्याला त्रासदायक वागतं, समजा ट्रॅफिकमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतं किंवा कामाच्या ठिकाणी कोणी विनाकारण त्रास देतं, हो. तेव्हा त्या क्षणी फक्त एका क्षणासाठी जरी आपण त्या व्यक्तीला तिच्या कृतीपासून वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न केला, म्हणजे असा विचार केला की ही व्यक्तीसुद्धा माझ्यासारखीच कुठेतरी पोहोचायच्या घाईत असेल किंवा तिच्या आयुष्यात काहीतरी तणाव असेल ज्यामुळे ती अशी वागत आहे, असा विचार जरी मनात आणला तर आपल्या स्वतःच्या मनःशांतीवर त्याचा काय परिणाम होईल?